ऐक्य सातारा, मेडिको सोशल. लेखन आणि अभिवाचन डॉक्टर जगदीश हिरेमठ. भय इथली संपत नाही. मला भीती वाटली, मी घाबरले, छातीत धस्स झालं, गात्रे गळाली, चड्डी सुटली, फाटली, असे अनेक प्रकारे आपण एक सजीवांची मेजर भावना शब्दात आणत असतो. आईच्या पोटातले सुरक्षित उबदार अस्तित्व सोडून बाहेर आल्यावर अर्भक थंडीमुळे टाह फोडतात का या जगाच्या भीतीने हा चर्चेचा विषय होईल. तिथपासून सुरू झालेला हा भीतीचा प्रवास अखंड चालत राहतो, कमी जास्त प्रमाणात अगदी शेवटपर्यंत. लहानपणी आईबाबा समोर नसल्याची भीती, मग प्राण्यांची, भूतांची, मग शिक्षकांची, पोलिसांची, स्पर्धेची, अपयशाची, परीक्षेची, ऍडमिशनची, करिअरची, बॉसची, संसाराची, मुलांच्या आजाराची, मृत्यूची, अगदी मृत्यू येईपर्यंत हे चालू राहतं. हल्ली नव्या फिअर्स जमा झाल्यात. लग्नाची, मुलांना जन्माला घालण्याची, इन्कम टॅक्स, ईडीची, फोमोची म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट, सोशल मीडियावर डिवचलं जाण्याची, जमेल का नाही म्हणजे कॉम्पॅटिबिलिटीची, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. म्हणजे भीती आपल्या श्वासाएवढी खरी असते आणि ती बहुतेक वेळा इनव्हॉलंटरी, म्हणजे आपली इच्छा असो वा नसो. पण कितीही सावध आणि जागरूक असलो तरी आपल्या मेंदूत चिरकावती करतेच. म्हणजे आपलं आलबेल कुशल मंगल धोक्यात असेल किंवा जीवाचा धोका असेल तर भीती वाटते, आणि तशी परिस्थिती प्रत्यक्ष असो किंवा काल्पनिक असो. भीती वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली किंवा विचारात आली तर ग्लुटामेट, सिरोटोनिन नावाचे भीषण पदार्थ मेंदूच्या अमायग्डाला नावाच्या केंद्रात स्त्रवतात. त्यातून या भीतीला तोंड देणारी रिॲक्शन सुरू होते. ही रिॲक्शन आपल्या नियंत्रणा बाहेरची असते. त्यातून डोळ्याची बाहुली मोठी होणं, हृदयाचे ठोके वाढणं, रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर वाढणं, अंगात गरम वाटणं, घाम येणं, तोंड कोरडं पडणं, यातलं काहीही आणि कितीही प्रमाणात होऊ शकतं. भीती वाटण्याच्या कारणाच्या गंभीरपणावर हे अवलंबून असतंच, पण अनुवंशिकता, परिपक्वता, हुशारी, भावनिक पाठबळ याचं सुद्धा योगदान असतं. झुरळाला बघून जास्त भीती वाटावी का 440 व्होल्टचा लाईव्ह वायरची? धोका कशात जास्त आहे, पण रिॲक्शन कशात जास्त आहे ते तुम्हीच बघा. स्वतः मोठी मोठी ऑपरेशन करणारा सर्जन स्वतःच्या दातांच्या डॉक्टरकडे जायला कचरत असतो. जिममध्ये 100 किलोग्रॅम वजन उचलणारा मल्ल पाल बघून हादरून जाऊ शकतो. या भावना आणि रिॲक्शन याच्या तफावती मागचं कारण आपण कसे वाढवलं गेलो, काय स्वतःला शिकवलं वगैरे असतं. कॉमेडियन मेहमूदला विचारलं, सर तुम्ही विमानाने प्रवास करायची तुम्हाला भीती वाटते का? ते म्हणाले, ट्रेन मे ऍक्सिडेंट देअर यू आर ऑन द ग्राउंड, प्लेन मे ऍक्सिडेंट वेअर यू आर. अचानक भीती वाटली तर 3 रिॲक्शन शक्य असतात: पळ काढणं, युद्ध करणं किंवा थिजून जाणं. यातलं काय ऐनवेळा होईल हे सांगता येत नाही. मला आठवतंय 1996 भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेशी सेमीफायनल मॅच कलकत्त्यात खेळत होता. गावस्कर सारखे दिग्गज सांगत होते, भारतात 1 लाख लोकांसमोर वर्ल्ड कप मध्ये टॉस जिंकून फलंदाजी घ्यावी, कारण टार्गेट 200चं जरी असलं ना तरी ते चेस करायला भीतीचा पगडा असणार. पण अझरुद्दीननी टॉस जिंकून बॉलिंग घेतली, कारण जे काही असेल ते असेल. 2 आऊट 120ला सचिन गेला आणि मूर्तिमंत भीतीच पुढे उभी राहिली. फक्त 220 धावांचं टार्गेट होतं, पण पुढच्या काही रन्समध्येच 5-6 प्लेयरनी पळ काढला. 8 आऊट 130-132. स्टेडियम पेटलं, मॅच श्रीलंकेला बहाल केली गेली आणि अख्खा इंडिया थिजून गेला. मित्रो, असा टीव्हीवर रात्री 8ला आवाज आला की यातल्या 3ही रिएक्शन्स शक्य असतात. खरं तर भीतीचं प्रयोजन निसर्गाने आव्हानांना तोंड देण्यासाठी केलं आहे. वाघाची भीती असते म्हणून छोटे प्राणी बेसावध नसतात, सतत सतर्क असतात. जो डर गया समझो मर गया वगैरे फिल्मी डायलॉग पडद्यावर शोभत असतील, पण ज्याच्या मनात संकटाची भीती किंवा काळजी आहे
तो त्यांना जास्त चांगल्या तयारीने तोंड देतो. भीतीचा थोडा ताण आला तर परीक्षेची तयारी चांगली होते. संकटांचा सर्व अंगांनी विचार होतो. अर्थात अति तिथे माती होणारच. अवाजवी भीती, भीतीच्या छायेत वावरणं, सारासार विचारावर भीतीचा पगडा येऊ देणं, यातून परिणामकारकता तर बिघडतेच, पण मनोशारीरिक आजारही होतात. ब्लड प्रेशर, निद्रानाश, वैफल्य, दमा अशी अनेक उदाहरणं भीतीतून सुरू झालेल्या शारीरिक व्याधींची दिली जाऊ शकतात. अशा कमकुवत विचारांच्या व्यक्तींवर राज्य करणारे मोगांबो फिअर इज द की या तत्वाचा वापर करतात. एका संस्कृत श्लोकाचा टेकू घ्यायचा तर असा की गोड खाताना मधुमेहाचे भय, श्रीमंत झालं तर डाकूंचं भय, शास्त्रात प्रवीण झालो तर वादविवादाचे भय, रूपवान झाल्यास म्हातारपणाचं भय, या जगात सर्व गोष्टी भयप्रद असतात. भयविरहित असेल तर ते वैराग्य. आपल्या डोक्यात वैराग्याची भावना येईल याचे पण भय असू शकतं. आपल्याला हिमालयात वैराग्यात न जाता भीतीपासून मुक्तता हवी असेल तर ज्ञान हवे आणि निष्ठा हवी. जेव्हा आदिमानवाने आकाशात सूर्य पाहिला असेल तेव्हा तो गर्भगळीत झाला असणार, पण आता आपल्याला सूर्याचं ज्ञान असल्यामुळे त्याचं भय वाटत नाही. गीता तर चक्क म्हणते की भीती असणं म्हणजे अज्ञानही असणं. अज्ञान याचे की भीती नेहमी भविष्यकाळाची असते आणि आपल्याला फक्त वर्तमान काळातच कर्म करत राहायचं असतं. खरं तर वर्तमान काळात आपण भविष्य काळाच्या धोक्यापासून सुरक्षित असतो. आपल्याला कजाग बायको नको या भीतीयुक्त भविष्य काळाच्या विचाराने आज मुली पाहणंच सोडून दिलं तर ते किती असंयोतिक वाटतं. त्यापेक्षा जागरूक व्हावं, माहिती घ्यावी, विचारविनिमय करावा आणि भीती कमी होते. आपण घाबरत नसतो वगैरे बडेजाव न दाखवता भीती वाटल्याचं मान्य करणं ही भीतीपासून सुटका करून घेण्याची पहिली पायरी असते. पण एकंदरीतच जागरूकता, ज्ञान, डोळसपणा, वर्तमान काळ हे विषय टाळले जातात आणि म्हणूनच मग भय इथले संपत नाही.